पालक ज्या मुलांना हुशार म्हणतात ती मुलं वेगळी, शिक्षक ज्या मुलांना हुशार म्हणतात ती मुलं वेगळी, आणि जी मुलं हुशार असतात ती वेगळी. एखाद्या मुलाची मॅथमॅटिकल ॲबिलिटी लेट अस से एक्सेप्शनल आहे, तर त्याच्यासाठी आपल्या शिक्षण पद्धतीत काहीच सोय नाही. आपल्याकडे ही सोय नाही की हा मुलगा 5वीत असताना जर 10वीचं मॅथमॅटिक्स करू शकतो आहे तर ह्याला मॅथ्सवर जास्त एफर्ट घेऊ दे, ह्याच्यासाठी इतिहास भूगोल बाजूला ठेवा बरं. आपण सगळेजण तरंगले पाहिजे, त्यांचं डोकं पाण्यावर राहिलं पाहिजे, या स्टेजला आहोत. त्यामुळे मायकेल फेल्प्स जो ऑलिम्पिक्समध्ये 15 मेडल मिळवू शकतो त्याच्याशी आता आपल्याला घेणं नाहीये. फार गैरसमज आहे की सपोज एखाद्या मुलाचा IQ 80 आहे असं जर आई वडिलांना सांगितलं तर त्यांना असं वाटतं की ह्याचा अर्थ हा 80% मार्क मिळवू शकेल. टक्केवारीचा IQ शी संबंध डायरेक्ट नाहीये. अशा प्रकारे IQ वाढवता येतो का, तर लबाडी करता येते. अनेक ठिकाणी IQ टेस्टचे जे कॉम्पोनंट्स असतात त्याची प्रॅक्टिस करून घेणे, ह्याचे क्लासेस अनेक ठिकाणी चालवले जातात, आणि मग ते आमचा कोर्स करायच्या आधीचा IQ आणि नंतरचा IQ ह्याच्यातला फरक आई वडिलांना दाखवला जातो. लोकांना वाटतं की अरे आम्ही जर सर्वसामान्य आहोत तर आमच्या पोटी हुशार मूल जन्मालाच येऊ शकत नाही, किंवा आम्ही एक्सेप्शनली ब्रिलियंट आहोत तर आमचं मूल ऑटोमॅटिकली ब्रिलियंट झालं पाहिजे. असं नाही. जर तुमचं मूल बऱ्याच शाळेत जातंय तर तुम्ही मुलाला ट्युशनला घालून उपयोग नाहीये. कारण इयत्ता 3री 4थी आणि 5वी मध्ये त्याला 100 पैकी 100 मार्क मिळवून तो आयुष्यात कुठेही जाणार नाही. त्याच्यामुळे त्याच्या मागे लागू नका. ज्या माणसाला शिकण्याचा उत्साह आहे, जो इतर चौघांबरोबर जुळून आहे आणि ज्याला समाजाचं भान आहे, त्याच्यासाठी यश गॅरंटीड आहे. तो कधीच उपाशी मरणार नाहीये. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज नवा दिवस, नवा विषय. आजचं जग हे बुद्धिमान माणसांचं जग आहे असं म्हणतात, आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे आपली बुद्धी दाखवण्यासाठी प्रयत्नशील असतो. पण मुळात बुद्धिमत्ता म्हणजे काय, IQ, EQ या सगळ्याविषयी आज चर्चा करायची आहे. त्यासाठी आज पहिल्यांदाच थिंक बँक वरती आहेत प्रख्यात चाइल्ड आणि ॲडोलसंट सायकॅट्रिस्ट डॉक्टर भूषण शुक्ल. स्वागत आहे. आणि वेगवेगळ्या विषयावर डॉक्टर भूषण यांचे व्हिडिओ, लेख तुम्ही पाहिले असतील, पण त्यांनी ट्विट केलं होतं IQ बद्दल. तिथून खरं तर हा विषय सुरू झाला आणि आज त्या मुद्द्यावरच सविस्तर समजून घ्यायचा आहे. पहिला प्रश्न हाच आहे की बुद्धिमत्ता म्हणजे काय? सो बुद्धिमत्ता याची अशी डेफिनेशन करणं किंवा त्याची ती व्याख्या देणं हे टेक्निकली अशक्य आहे. बर. युजली 4 चौघांपेक्षा एखादी गोष्ट जेव्हा ठळकपणे उठून दिसते त्याला आपण त्या क्षेत्रातली बुद्धिमत्ता म्हणतो. त्याच्यामुळे स्टॅटिस्टिकल बेसिस आहे बुद्धिमत्तेला, की इतरांपेक्षा अमुक व्यक्ती चांगली गाते आणि चांगल्या गाणाऱ्या व्यक्तींमध्ये सर्वश्रेष्ठ लता मंगेशकर, म्हणजे त्यांची गायन बुद्धिमत्ता सर्वात जास्त, असं आहे. पण ह्याचं काही मेजरमेंटचं स्केल नाहीये, आणि हे वेगळ्या वेगळ्या बाबतीमध्ये शक्य आहे. तर आयुष्याचे जितके जास्त पैलू आहेत तितक्या जास्त बुद्धिमत्ता आहेत. पण 4 चौघांपेक्षा ती एक विशिष्ट तो गुण किंवा ते स्किल त्या व्यक्तीमध्ये खूप जास्त असणे, हे बुद्धिमत्तेच्या अगदी ढोबळ पद्धतीने आपल्याला गणित मांडता येईल. पण आता एखादा पालक म्हणतो की आमचा मुलगा फार हुशार आहे, आमची मुलगी फार हुशार आहे, किंवा आपण म्हणतो की मी फार हुशार आहे किंवा तू फार हुशार आहेस. हे हुशार असणं नक्की मग काय असतं? सो हुशार असणं पालकांच्या दृष्टिकोनातनं ज्याला आपण हुशारी म्हणतो आहे ते असं आहे की आपलं मूल काहीतरी चुणचुणीतपणा दाखवत आहे. कारण आपल्यापैकी बरेच लोक स्वतःचं लहान वय पूर्ण विसरलेले असतात. 4 किंवा 5 वर्षाचं मूल वेगळ्या वेगळ्या लोगोंवरनं गाड्या ओळखतं. ह्याला पालक प्रचंड हुशारी समजतात. शहरातले मूल लोगोवरनं गाड्या ओळखणार. तुम्ही जर उद्या पुण्यापासून 100 किलोमीटर उत्तरेला किंवा पूर्वेला गेलात तर तिथलं मूल तुम्हाला 50 प्रकारची झाडाची पानं बघून हे झाड कुठलं आहे ते सांगणार आहे. पण त्याला कदाचित त्या गाड्याच्या लोगोवरनं ती गाडी नाही ओळखता येणार आहे. तर एखादी गोष्ट बघून त्याचं नाव लक्षात ठेवणं, या प्रकारची बुद्धिमत्ता त्या वयामध्ये दिसते, ती पालकांना भयंकर कौतुकाची वाटू शकते. त्याच्यामुळे पालक ज्या मुलांना हुशार म्हणतात ती मुलं वेगळी, शिक्षक ज्या मुलांना हुशार म्हणतात ती मुलं वेगळी, आणि जी मुलं हुशार असतात ती वेगळी. आणि ह्याच्यात युजली काहीच ओव्हरलॅप नसतो अनफॉर्च्युनेटली. खरी हुशार मुलं कशी ओळखायची? सो खरी हुशार मुलं कुठल्याही कॅटेगरीतली असो, कुठल्याही गुणाबद्दलची असो, तर हुशारीचा एक सर्वात महत्वाचा पैलू जो आपण पहिल्यांदा बोललो तो 4 चौघांपेक्षा उठून दिसला पाहिजे. त्यापेक्षाही महत्वाचा लहान मुलांच्या बाबतीत की त्याच्या वयाला जे स्किल किंवा जी बुद्धिमत्ता त्या बाबतीतली अपेक्षित नाहीये, जो स्पार्क अपेक्षित नाहीये, तो वयाच्या 2 किंवा 3 किंवा 4 कधी कधी 10 वर्ष
पुढे जाण्या इतपत त्याच्याकडे ती गोष्ट जमते. म्हणजे एखादं 5वीतलं मूल जर 10वीची गणितं सोडवत असेल तर त्याची गणिती बुद्धिमत्ता उत्तम आहे. त्याच्यामुळे लहान मुलांच्या बाबतीत जेव्हा आपण हा विचार करतो तेव्हा वयसापेक्षता हाही त्याच्यातला एक मोठा भाग असतो, की आपल्या वयाच्या पलीकडे जाऊन न शिकवलेल्या गोष्टी सुद्धा स्वतः समजून जर त्याला जमत असतील तर तो अफलातून असतो. 15व्या वर्षी टेस्ट क्रिकेट खेळणारा तेंडुलकर मोठा आहे, त्याचं कारण ते आहे. पण तुम्ही आता वेगवेगळी उदाहरणं दिलीत. एक तेंडुलकरचं दिलं, आधी लता मंगेशकरांचं दिलं आणि लोगो ओळखण्याचं दिलं. तर हे बुद्धिमत्तेचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते असतात? सो IQ टेस्टमध्ये जी बुद्धिमत्ता मोजली जाते, लोकांचं युजली बुद्धिमत्तेचं मानक हे IQ टेस्ट असतं, की ह्याचा IQ 145 आहे, त्याचा IQ अमुक ढमुक आहे. 220 IQ असलेली व्यक्ती भारतात ही एकुलती एक जन्माला आली आहे आजपर्यंत, अशा हेडलाईन्स आपण नेहमी वाचतो. तर माझ्या मते पहिल्यांदा त्या IQ बद्दल आपल्याला बोलायला पाहिजे, मग आपण बाकीच्या बुद्धिमत्तांकडे जाऊया. की इंटेलिजन्स कोशंट ही जी संकल्पना आहे त्याचं मूळ खूप वेगळ्या ठिकाणी आहे. 1904 ते 1914च्या सुमारास अमेरिकेमध्ये स्टॅनफर्ड विद्यापीठ बिनेट नावाचा एक फ्रेंच शास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, यांनी नॉर्मल शाळेमध्ये ज्या मुलांना तग धरता येत नाही, म्हणजे पूर्वीच्या भाषेत मतिमंद आणि आत्ताच्या भाषेत इंटेलेक्च्युअली डिफिशियंट ही जी मुलं आहेत, या मुलांना कसं ओळखायचं लवकर, म्हणजे त्यांच्यासाठी वेगळ्या शिक्षणाची सोय करता येईल हे शोधण्यासाठी ज्या टेस्ट बनवल्या, तिथून इंटेलिजन्स टेस्ट सुरू झाल्या. अतिहुशार मुलांसाठी या टेस्ट बनलेल्या नाही आहेत. ओके. या नॉर्मल शिक्षण पद्धती न जमणाऱ्या, न झेपणाऱ्या मुलांसाठी बनलेल्या टेस्ट आहेत. मग त्याचं पुढे आता गेल्या 100 वर्षामध्ये अनेक मॉडिफिकेशन्स होऊन, पुढचे व्हर्जन्स येऊन काही काही गुण आपल्याला मोजता येत आहेत का, रिलायबली मोजता येत आहेत का, इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. तर टिपिकली IQ टेस्टमध्ये ज्याला लॉजिकल थिंकिंग म्हणतात तो एक भाग मोजला जातो. त्याच्यानंतर मेमरी मोजली जाते, तीही एका विशिष्ट प्रकारची मेमरी मोजली जाते. व्होकॅब्युलरी एका विशिष्ट प्रकारची मोजली जाते. मॅथमॅटिकल ॲबिलिटी, पण तीही न्यूमेरिकल मॅथमॅटिकल ॲबिलिटी मोजली जाते. हायर मॅथमॅटिकल ॲबिलिटी नाही, म्हणजे अंकगणित प्रकारची मॅथमॅटिकल ॲबिलिटी मोजली जाते. खरे गणितज्ञ अंकगणिताला न्यूमरसी म्हणतात, मॅथमॅटिक्स सुद्धा म्हणत नाही. त्यांच्या हिशोबाने मॅथमॅटिक्स हे जॉमेट्रीच्या एका विशिष्ट लेवलच्या पलीकडे आणि कॅल्क्युलस पासून सुरू होतं. त्याच्या आधी ही सगळी फक्त आकडेमोड आहे. तर या काही 4 किंवा 5 गोष्टी एका विशिष्ट प्रकारे मोजल्या जातात. आणि मी हे एका विशिष्ट प्रकारे पुन्हा पुन्हा का म्हणतोय कंटाळा येईपर्यंत, तर कुसुमाग्रजांना जर तुम्ही उद्या IQ टेस्ट दिली तर त्यांची व्हर्बल ॲबिलिटी कदाचित इतकी अप्रतिम दिसणार नाही त्या टेस्टमध्ये, कारण ती ह्याच्यात मोजली जात नाही. तर अशा एका लिमिटेड सेटसाठी तपासल्या जाणाऱ्या गोष्टींची IQ टेस्ट असते. याचा अर्थ मी असा काढू का की IQ टेस्टमध्ये तुम्हाला 140 मिळवत किंवा 175 मिळवत त्याचा आणि तुमच्या खऱ्या हुशारीचा तसा काही संबंध नाही? इतकं ब्लॅक अँड व्हाईट पण होत नाही ते. पहिल्यांदा एक गोष्ट अशी की IQ टेस्टचा सर्वात जास्त उपयोग अजून सुद्धा हा कमी IQ असलेली लोक ओळखण्यासाठी आहे. कारण IQ हा जो पॅरामीटर आहे, हा जो गुण आहे, या टेस्टवर मोजला जाणारा, पुन्हा इंटेलिजन्स नाही, या टेस्टनी मोजला जाणारा हा गुण हा थोडा उंचीसारखा आहे. की समाजामध्ये बुट्टी लोक आहेत, समाजामध्ये खूप उंच लोक आहेत आणि जवळजवळ 70% लोक ही एक मधल्या रेंजमधली आहेत. तर या रेंजमध्ये ती व्यक्ती कुठे बसते आहे, ज्याला नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणतात, त्याच्यात ती व्यक्ती कुठे बसते आहे हे सांगणं IQ टेस्टचं काम आहे. आणि त्याच्यात कमी IQ असलेल्या मुलांची शैक्षणिक ओढाताण खूप जास्त होते. म्हणजे 70 IQ असलेलं मूल हे आपल्या सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये इयत्ता 5वी-6वीच्या पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे IQचा खरा जर अगदी प्रॅक्टिकल उपयोग बघितला तर शिक्षणात ही व्यक्ती किती पुढे जाऊ शकेल ह्याच्यावर आहे. असं म्हणतात की तुम्ही जर PhD पर्यंत पोहोचला असाल तर तुमचा IQ 120 किंवा त्याच्यापेक्षा किंचित 5-10 मार्क इकडे तिकडे जास्त असणार आहे. पण मग प्रत्येक लहान मूल आणि त्याचे पालक, म्हणजे पालकांमुळे लहान मूल IQ टेस्ट देण्याच्या पाठीमागे का लागतं? कारण IQ बद्दलचे 2 खूप मोठे गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत. एक म्हणजे हाय IQ मीन्स बेटर एज्युकेशन, मीन्स सक्सेस इन लाईफ. आपला समाज हा एका वेगळ्या स्थित्यंतरातून जातोय की जिथे मुलांनी मोठ्या मोठ्या नोकऱ्या मिळवणं हे आपलं ध्येय आहे. त्याच्यामुळे IQ वाली लोक परीक्षाही तशा प्रकारेच बनवल्या जातात, त्याच्यामुळे ते त्या परीक्षांमध्ये यशस्वी होतात असं दिसतं आहे. आणि दुसरा जो एक
ठार गैरसमज आहे की सपोज एखाद्या मुलाचा IQ 80 आहे असं जर आई वडिलांना सांगितलं तर त्यांना असं वाटतं की ह्याचा अर्थ हा 80% मार्क मिळवू शकेल. टक्केवारीचा IQ-शी संबंध डायरेक्ट नाहीये. अशा प्रकारे 80 IQ हा नॉर्मल पेक्षा कमी आहे, म्हणजे हे मूल त्या वर्गामध्ये नापास होणार आहे. 80 IQ म्हणजे 80% नव्हे मार्कांमधले. की जर ह्याच्या वयाची 100 मुलं त्यांच्या IQ-च्या मेजरमेंट प्रमाणे लाईनीने उभी केली तर ह्याच्या पुढे जवळजवळ तितकी लोक असणार आहेत. हा म्हणजे पर्सेंटाईलच्या ह्याच्यात आपल्याला तो विचार करावा लागेल. 80 हा IQ असलेला मुलगा हा बॉटम 7.5% येतो, कारण 85 ते 115 या आकड्यामध्ये जवळजवळ 70% लोक बसतात. आणि जसे जसे आपण लांब जातो तसे ते लोक कमी होत जातात. आणि आपली सगळी शिक्षण व्यवस्था ही या मधल्या 70 ते 80% बनलेली आहे. त्याच्यापेक्षा कमी ॲबिलिटी असलेल्या लोकांची कुतरवड होते आणि त्याच्यापेक्षा जास्त ॲबिलिटी असलेल्या लोकांची ही कुतरवड होते. हे जरा समजावून सांगा, जास्त ॲबिलिटीच्या लोकांची का कुतरवड होते? कारण जास्त ॲबिलिटीची जी लोक असतात ती 2 प्रकारची असतात. त्यातल्या काही लोकांचा जनरल इंटेलिजन्स चांगला असतो, म्हणजे सरळ साध्या भाषेत सांगायचं ना, सगळ्या विषयांमध्ये चांगले मार्क पडतात एका विशिष्ट इयत्तेपर्यंत. त्याच्यामुळे त्यांना खरं जास्त शिकवण्याची गरज असते. करिक्युलम हा त्यांना थिटा पडतो, तर ते केलं जात नाही. किंवा त्यांचा जनरल इंटेलिजन्स चांगला आहे तर त्याच्याबरोबर सर्वांगीण विकासाच्या 10 गोष्टी त्यांना शिकवायची गरज असते, जे आपल्या शिक्षण पद्धतीत होत नाही. आणि ज्या मुलांचा फोकस्ड इंटेलिजन्स जास्त आहे, की एखाद्या मुलाची मॅथमॅटिकल ॲबिलिटी लेट अस से एक्सेप्शनल आहे, तर त्याच्यासाठी आपल्या शिक्षण पद्धतीत काहीच सोय नाही. आपल्याकडे ही सोय नाही की हा मुलगा 5वीत असताना जर 10वीचं मॅथमॅटिक्स करू शकतो आहे तर ह्याला मॅथ्सवर जास्त एफर्ट घेऊ दे, ह्याच्यासाठी इतिहास भूगोल बाजूला ठेवा बरं. किंवा ह्याला 3 भाषा नको, ह्याला एकाच भाषेमध्ये शिकू दे आत्ता. किंवा एखाद्या मुलाची भाषिक ॲबिलिटी इतकी जास्त असेल तर ह्याला मॅथ्ससाठी धरून ठेवू नका, त्याला 7वीच्या लेवलचा मॅथ्स करू दे पण परीक्षा 12वीची देऊ दे. ही आपल्याकडे सोय नाहीये, हे इंडिव्हिज्युअलायझेशन नाहीये. आणि या गोष्टी शाळेमध्ये कुठल्याही प्रकारे याची काळजी घेतली जात नाही, कारण शिक्षकांना त्या मधल्या 70% आपण जबाबदारी दिलेली आहे. त्याच्यामुळे हे इकडचे 7.5 आणि इकडचे 10-15 आणि तिकडचे 10-15 यांच्यासाठी त्या शाळेत काही नाहीये. जर तुम्ही परदेशातही प्रॅक्टिस केली आहे, जगभरातल्या चाइल्ड आणि ॲडोलसंटच्या गोष्टी बघत असाल, हे जे पर्सनलायझेशन आहे हे बाकी कुठं झालंय का? कारण मला क्युरियोसिटी, हे खूप भारी आहे, हे असं झालंय का कुठं जगात? भारतामध्ये ह्याचे अनेक ठिकाणी प्रयोग होत आहेत, पण सुबत्ता असलेल्या देशांमध्ये याची वेगळी सोय आहे. त्याचं कारण असं आहे की एक्सेप्शनली हुशार लोक हे आयुष्यात खूप मोठ्या गोष्टी करतात आणि ते अख्ख्या समाजाला स्वतःबरोबर ओढून भविष्यात घेऊन जातात. हे इंजिन आहे, अख्ख्या समाजाचं हे इंजिन आहे. 400 वर्षापूर्वी न्यूटननी बनवलेलं मॅथमॅटिक्स आजही निम्म्या इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सना नाही जमत आहे, बरोबर. म्हणजे तो त्याच्या काळाच्या 400 वर्ष पुढे होता, पण त्या मॅथमॅटिक्सच्या जोरावर आज आम्ही उपग्रह सोडतो आहे, इतक्या ढिगभर गोष्टी करतो आहोत, बरोबर. म्हणजे ह्यांनी पुढच्या 400 वर्षाच्या भविष्याचा पाया घालून ठेवलेला आहे या माणसाने. ही जी ॲबिलिटी आहे ही या लोकांमध्ये असते, ती जर ओळखून नर्चर करून वाढवून त्याचा तुम्ही देशहितासाठी समाजहितासाठी उपयोग करून घेणार असाल तर तुमचा समाज वेगाने पुढे जाऊ शकतो. आपण सगळेजण तरंगले पाहिजे, त्यांचं डोकं पाण्यावर राहिलं पाहिजे, या स्टेजला आहोत. त्यामुळे मायकेल फेल्प्स जो ऑलिम्पिक्समध्ये 15 मेडल मिळवू शकतो त्याच्याशी आता आपल्याला घेणं नाहीये. तर अमेरिकेमध्ये काय किंवा कुठल्याही डेव्हलप्ड कंट्रीमध्ये जवळजवळ 5, 7, 10 वर्षाच्या मुलांपासून गिफ्टेड एज्युकेशन प्रोग्राम्स असतात, की त्या मुलांना ही एक विशिष्ट गिफ्ट नेचरनी दिलेली आहे आणि त्याच्यात आपल्याला त्याचे पैलू जास्त घडवून आणायचे आहेत. अशा प्रकारची मुलं आयडेंटिफाय केली जातात आणि त्यांना त्या प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतात. आपल्या देशात अनेक ठिकाणी हे प्रयोग चालतात. म्हणजे मला आठवतं नाशिकमध्ये मी असताना इयत्ता 8वी 9वी मध्ये असताना त्यांनी एक सायन्सची परीक्षा घेतली होती आणि वेगळ्या वेगळ्या शाळांमधल्या एक 50 मुलांना गोळा करून MSCच्या लॅबमध्ये नाशिकमध्ये एका कॉलेजमध्ये आम्हाला त्यांनी बसवलं होतं 2 वर्ष. की दर शनिवार रविवार आम्ही तिथे जायचो आणि MSCची मुलं आम्हाला वेगळ्या वेगळ्या गोष्टी करून दाखवायची, आम्हाला प्रश्न विचारायचे आणि आम्ही त्यामध्ये एक्सपेरिमेंट्स करू शकायचो. शाळेत असताना ते फक्त बघावं लागायचं, जे प्रत्यक्ष करायला मिळायचं आणि त्याच्यातनं आमच्यातल्या अनेक जणांमध्ये सायन्समध्ये इंटरेस्ट डेव्हलप झाला. तर आता आई वडील भारतामध्ये या गोष्टी स्वतःहून घडवून आणतात, जे आपण स्पोर्ट्समध्ये बघतो की एखाद्या मुलाला जर एखाद्या खेळात गती असेल तर आई वडील सगळा खर्च करून त्या मुलासाठी त्या खेळाची सोय करतात.
एखाद्या मुला गाण्यामध्ये नृत्यामध्ये गती असेल, विशेषतः कला क्षेत्रात हे दिसतं की ज्याच्या शिक्षणाशी काही पूर्ण शाळेची नाळ तुटलेली आहे, त्याच्याशी मग ते आईवडिलांना एफर्ट्स घेऊन करावे लागतात. पण किती आईवडिलांना हे जमणार आहे? 10% आईवडिलांना हे जमणार आहे. मग उरलेल्या 90%च्या टॅलेंटचं काय करायचं? तर तिथे खरं सरकारी लेव्हलला, सामाजिक लेव्हलला ह्याच्यावर काहीतरी होणं गरजेचं आहे. कारण ही जी मुलं आहेत ही फार महत्वाची आहेत आपल्यासाठी. हे अख्ख्या देशाला उचलून नेणार आहेत स्वतःच्या बरोबर. पण आम्हाला असं सांगितलं होतं की बघा, न्यूटनचा IQ 170 होता आणि तुमचा असा आहे. तर मुळात या IQचं ओझं किती घ्यावं, आणि समजा एखाद्याचा IQ कमी असेल, जास्त असेल, तर तो डेव्हलप करता येतो. सो न्यूटनचा IQ 170 होता का हे आपल्याला माहिती नाही, आणि बहुतेक 170 नव्हता. कारण सध्याच्या IQ टेस्ट ज्या आहेत त्या न्यूटनच्या काळी नव्हत्या. न्यूटनच्या काळी IQ टेस्ट हा विषयच नव्हता. त्यामुळे असे उगाच काहीतरी पुराणातली वांगी, रामाचा IQ इतका होता, लक्ष्मणाचा तितका होता आणि रावणाचा ढमका होता, याला काही म्हणण्यात अर्थ नाहीये. त्यामुळे तो विषय आपण बाजूला टाकूया. IQ वाढवता येतो का? तर लबाडी करता येते. याच आपल्या पुण्यनगरीमध्ये अनेक ठिकाणी IQ टेस्टचे जे कॉम्पोनंट्स असतात, IQ टेस्ट ही एक टेस्ट नाहीये, त्याच्यात अनेक प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या टेस्ट घेतल्या जातात, एक 10 मोठ्या कॅटेगरीमधल्या, आणि त्याचा स्कोअर एकत्र करून फायनल तुम्हाला फुल स्केल IQ मिळतो. तर त्या टेस्टचंच मटेरियल घेऊन त्याची प्रॅक्टिस करून घेणे, ह्याचे क्लासेस अनेक ठिकाणी चालवले जातात. बापरे. बर. ओके. आणि मग ते आमचा कोर्स करायच्या आधीचा IQ आणि नंतरचा IQ ह्याच्यातला फरक आईवडिलांना दाखवला जातो. आता तुम्ही जर 30 टेस्ट 50 वेळा त्याची प्रॅक्टिस केलेली आहे, आणि ती जर टाइम्ड टेस्ट आहे की तुम्ही किती सेकंदात ती संपवता, याच्यावर तुमच्या त्या टेस्टचे मार्क संपणार, तर ऑफकोर्स तुमचा IQ सुधारले. पण हा खोटा IQ आहे. म्हणजे याला रिअल लाईफ एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर सपोज एक बॉलिंग मशीन घेतलं आपण, आणि तुमचा मुलगा तिथे बॅटिंग करतोय, आणि त्याला 5000 बॉल हे फक्त एकाच पद्धतीचे टाकत राहिले, तर तो इव्हेंच्युअली धडाधड 4 मारायला शिकणार आहे त्या बॉलवर. पण म्हणून या मुलाला उचलून, यांनी सलग 3000 4 मारले म्हणून ह्याला उचलून तुम्ही क्रिकेट टीम मध्ये घेणार आहात का? कारण कुठलाही बॉलर एका पद्धतीचे 5000 बॉल एका बॅट्समनला टाकत नाही, आणि त्याला फक्त तेवढाच बॉल खेळता येतो, त्याच्या पलीकडे त्याला काहीच येत नाही. हे अशा प्रकारचे खोटे IQ वाढवणाऱ्या वर्कशॉप्स केले जातात. हे पालकांना समजणं गरजेचं आहे, कारण पालक याला बळी पडतात. कारण रियालिटी अशी आहे की IQ बदलत नाही. आयुष्यभर तुमचा IQ एका छोट्या रेंजमध्ये बऱ्यापैकी स्टेबल राहतो. अच्छा. म्हणजे साधारण एक 8, 9, 10 वर्षाचा असल्यापासून तो ऑलमोस्ट मरेपर्यंत कायम राहतो, तो बदलत नाही. IQ कमी होतो, IQ वाढत नाही. तुम्हाला काहीतरी मेंदूचा आजार झालाय, तुम्हाला जखमा झाल्या, जे हेल्मेट घाला म्हणून सांगतो ते त्याच्यासाठी की हेड इंजुरी, म्हणजे त्याच्यात तुमचं डोकं फुटलं नाही पण नुसतं डोकं जोरात हल्लं तर कंकशन इंजुरी जी होते त्यांनी तुमचा IQ कमी होऊ शकतो. त्याच्यासाठी डोकं वाचवण्याची गरज असते. तर कमी होऊ शकतो, वाढू शकत नाही. आणि हा एक पुन्हा डिबेट असतो की IQ हा जेनेटिक किती आहे, की हुशार आई आहे, हुशार वडील आहेत म्हणजे मुलगा हुशार होणारच. सो पुन्हा एकदा, IQ म्हणजे हुशारी नाही. IQ हे एका विशिष्ट प्रकारच्या टेस्टचं कलेक्शन आहे, तेही त्यातला विशिष्ट भागच तपासतं, आणि तो जो कॉम्पोनंट आहे त्याच्यामध्ये जेनेटिक्सचा खूप मोठा रोल आहे. हा, म्हणजे विविध सायंटिस्टनी ह्याचे गेले जवळजवळ 100 वर्ष ह्याच्यावर शास्त्र काम करत आहे, आणि डिपेंडिंग ऑन व्हॉट पार्ट यू आर लुकिंग ॲट, कुठला आस्पेक्ट तुम्ही IQचा बघता आहात, 50% ते 80% ह्या जेनेटिक्सचा रोल आहे. पण लेट मी क्वालिफाय वन थिंग, जेनेटिक्स याचा अर्थ आई वडील हुशार म्हणजे मूल हुशार असा नाही. ओके, त्या मुलाच्या गुणसूत्रांचं जे कॉम्बिनेशन आहे त्यातून त्याच्या मेंदूची ज्या प्रकारे डेव्हलपमेंट होते आहे, ह्याला आपण जेनेटिक्स म्हणतो आहोत. आई वडिलांना मॅथमॅटिक्स मध्ये उत्तम कळतं म्हणून मुलाला मॅथमॅटिक्स मध्ये उत्तम कळतं, हा जेनेटिक्सचा एक छोटा भाग झाला. जसे तुम्ही 2 वेगळे रंग मिळवून तिसरा रंग बनवू शकता जो या दोघांमध्येही नसतो, ते जेनेटिक्स आहे. की इथे पिवळा होता तिथे लाल होता आणि तो एकत्र येऊन आता हिरवा दिसतो आहे, आणि आम्ही हिरवा मोजायचं यंत्र केलं त्याच्यात त्याचा हिरवा खूप छान दिसतो आहे, तो जेनेटिकली हिरवा आहे, पण आई वडील तर हिरवे नाही आहेत. हे जेनेटिक्स लक्षात घेणं महत्वाचं आहे. नाही तर लोकांना वाटतं की अरे आम्ही जर सर्वसामान्य आहोत तर आमच्या पोटी हुशार मूल जन्मालाच येऊ शकत नाही, किंवा आम्ही एक्सेप्शनली ब्रिलियंट आहोत तर आमचं मूल ऑटोमॅटिकली ब्रिलियंट झालं पाहिजे, असं नाही.
त्याच्या तुमच्या दोघांमधलं आलेल्या गुणसूत्राचं त्याच्यात जे कॉम्बिनेशन झालंय, त्याच्यातले जे ऍक्टिव्हेट झालेले डिॲक्टिव्हेट झालेले आहेत, आयुष्याच्या वेगळ्या वेगळ्या पैलूला त्यांनी काम करायला सुरुवात केलेली आहे, त्याला आपण अख्खं जेनेटिक्स म्हणतो आहोत. म्हणजे त्यातला नैसर्गिक भाग जो आहे तो 50 ते 80% आहे. आता आपल्याला एवढं कळलंय की IQ म्हणजे पूर्ण बुद्धिमत्ता नव्हे, बुद्धिमत्तेचे विशिष्ट भाग आहेत आणि त्याचा पण तो एक वेग इंडिकेटर आहे, त्याच्यावरनं काय असं ब्लॅक अँड व्हाईट नाहीये. IQ वगळता ज्या बुद्धिमत्ता आहेत, ज्या याच्यात तपासल्या जात नाहीत, लॉजिकल रिझनिंग, मेमरी वगैरे, ह्याच्याबद्दल एखाद्या पालकानं आपल्या मुलात त्या गुणवत्ता आहेत का, हे कसं तपासायचं? सर्वसाधारणपणे मूल एखादी गोष्ट मनापासून करता आहे, स्वतःहून पटपट शिकता आहे, त्यात हा फार महत्वाचा कॉम्पोनंट आहे. की समजा उदाहरण घेऊया की एखाद्या मुलाची स्पोर्ट्स मधली बुद्धिमत्ता उत्तम आहे, हँड आय कोऑर्डिनेशन उत्तम आहे, टायमिंग छान जमत आहे, रिफ्लेक्सेस उत्तम आहेत, बॉडी रिफ्लेक्सेस छान आहेत, तर ते मूल क्लासमेट्स पेक्षा खूप चांगलं खेळू शकतं. तो ग्राउंडवर सर्वात जास्त आनंदी असतो. तिथे जाण्यासाठी त्याचे जर कोच त्याला 10 नियम घालणार असतील तर ते नियम पाळायला तो तयार असतो. आणि कोचनी एकदा सांगितल्यावर त्याला 4 चौघांपेक्षा खूप जास्त कळतं, त्याचा तो स्वतःच्या डोक्यात जास्त चांगला सेन्स करून घेऊ शकतो आणि खूप वेगाने स्वतः शिकून पुढे जातो. तर स्वतःहून शिकणे ही जी ॲबिलिटी आहे एखाद्या विषयाबद्दलची, ही त्या अप्रतिम बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. त्याच्यामुळे तुमचं मूल एखादी गोष्ट जर मनापासून स्वतः करत असेल, पटपट पटपट शिकत पुढे जात असेल, कोणीही मदत न करता किंवा किंचित मदत देता, तर त्याला त्याच्यात ती बुद्धिमत्ता असायची शक्यता आहे. हे जर मोजायचंच असेल तर प्रोफेसर गार्डनर म्हणून जे अमेरिकन मानस तज्ज्ञ आहेत, त्यांनी विविध प्रकारच्या बुद्धिमत्तांच्या टेस्ट बनवलेल्या आहेत. त्या टेस्ट त्याला विविध बुद्धिमत्ताच म्हणतात, त्याला मल्टिपल इंटेलिजन्स म्हणतात. की गाणाऱ्याचा इंटेलिजन्स वेगळा, ऐकणारा इंटेलिजन्स वेगळा, स्पोर्ट्स इंटेलिजन्स वेगळा, लेखकाचा इंटेलिजन्स वेगळा, समाजाला एकत्र घेऊन लिडरशिप करणारा इंटेलिजन्स वेगळा, मिलिटरी लिडरशिप वेगळी, पॉलिटिकल लिडरशिप वेगळी, बिझनेस लिडरशिप वेगळी. तर हे जे सगळे त्यात वेगळे वेगळे पैलू आहेत की ज्यातला IQ टेस्टवर काहीही मोजलं जात नाही, हे सर्व मोजणाऱ्या त्या प्रकारच्या टेस्ट आहेत. अजून एक आपल्याकडे एक प्रकार असतो की विशेषतः मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्गात, की 7-8 वर्षाचं मूल झालं की वेगवेगळ्या क्लासला घालायचं. त्याच्यात गाण्यापासून, नृत्यापासून, चित्रकलेपासून, स्पोर्ट्स पासून सगळं असतं आणि मग त्यातनं ते एक्स्ट्रा करिक्युलर, को करिक्युलर म्हणून ट्रीट केलं जातं. हे कितपत योग्य आहे का? आधी तपासून मग एवढंच तू एक्स्ट्रा कर? नाही, माझ्या मते आधी ह्याच्यात तपासण्यासारखं एक तर काही नाहीये. ओके, त्यामुळे मुलांना भरपूर ठिकाणी एक्सपोजरसाठी पाठवलंच पाहिजे. पण ह्यातला एक महत्वाचा मुद्दा मी निश्चितात तो अधोरेखित केल्याशिवाय मी पुढे जायलाच तयार नाही. ते म्हणजे जर तुमचं मूल बऱ्याच शाळेत जात आहे तर तुम्ही मुलाला ट्युशनला घालून उपयोग नाहीये. त्याला हे बाकीचे एक्सपोजर देण्याची गरज आहे. कारण इयत्ता 3री, 4थी आणि 5वी मध्ये त्याला 100 पैकी 100 मार्क मिळवून तो आयुष्यात कुठेही जाणार नाहीये. त्याच्यामुळे त्याच्या मागे लागू नका. ज्या मुलाला मॅथ्सची आवड आहे, ज्याला स्वतःहून त्याच्यात पुढे शिकायचं आहे, त्याला त्याची ट्युशन जरूर लावा. पण हे जे एक्सपोजर आहे की त्यांनी काहीतरी एक कला एक्सप्लोअर करून बघितल्या पाहिजेत, 2-4 प्रकारच्या खेळ, 2-4 प्रकारचे एक्सप्लोअर करून बघितले पाहिजेत, छोट्या मोठ्या संस्थांबरोबर जाऊन कामं करून बघितली पाहिजेत, हे एक्सपोजर देण्याची गरज आहे. पण इथेही काळजी घ्यायची एक भाग असा आहे की अनेक मुलांना पहिले 2 पायऱ्या ते पटकन चढून जातात आणि मग आईवडिलांना लगेच ऑलिम्पिक गोल्ड मेडल डोळ्यासमोर दिसायला लागतं. तर ते तसं करून चालत नाही. कारण जसं आपण जनरल इंटेलिजन्स बद्दल बोललो की सगळ्या विषयामध्ये पटकन 80% मार्क काही मुलांना मिळू शकतात थोड्याशा अभ्यासावर, पण ते कुठल्याच विषयात 99% पलीकडे जाणारे नसतात. तर त्यांची ती जनरल स्पोर्ट्स ॲबिलिटी असू शकते की कुठलाही खेळ खेळायला त्या मुलाला पाठवलं की एका ठराविक लेव्हलपर्यंत तो खूप पटकन शिकतो. त्याच्या पुढे जाण्यासाठीचे जे गुण पाहिजे, जे स्वभाव गुण पाहिजे, जी परिस्थिती पाहिजे, त्याबद्दल तुम्हाला त्या कोचशी बोलावं लागतं. तर मुलांना हे एक्सपोजर निश्चित दिलं पाहिजे, पण ते थोड्या थोड्या दिवसासाठी. लहान मुलं 2 किंवा 3 महिन्यात एखाद्या गोष्टीला कंटाळतात. त्याच्यामुळे ह्या ज्या स्कीम्स असतात ना की सर आमच्याकडे आज एक स्पेशल स्कीम आहे, तुम्ही जर आज वर्षभराची फी भरली तर 9 महिन्याच्या फी मध्येच आम्ही तुम्हाला वर्षभर येऊ देऊ, ज्याला अनेक पालक बळी पडतात. आणि मग 2 महिन्यानंतर जेव्हा मूल कंटाळतं तेव्हा घरात रणकंदन होतं की आम्ही तर वर्षभराचे पैसे भरलेत तू सांगितलं म्हणून, आणि आता का तू 2 महिन्यामध्ये याला जायला नाही म्हणतो आहेस. महिन्याचे पैसे भरा. हवं तर चांगल्या कोचशी बोलून 15 दिवस फक्त जाऊन खेळू दे.
15 दिवसानंतर जर मुलाला ते आवडलं तर महिन्याभराचे 2 महिन्याचे पैसे भरा आणि घाईघाईनी त्याचे रॅकेट, शूज आणि टी शर्ट्स विकत घेऊ नका. साधनं, चांगला स्पोर्ट्समन हा साधनांपायी अडकून बसत नाही. एका विशिष्ट लेव्हल नंतर साधनं लागतात, त्याच्यात काहीच त्याला नाहीच आहे. एका विशिष्ट रॅकेटशिवाय तुम्ही काही विम्बल्डनला जाणार नाही आहात. भूषण शुक्लची रॅकेट घेऊन तुम्ही विम्बल्डनला नाही जाऊ, हे मान्य आहे. पण निदान कुठल्या तरी एका लेव्हलला जा, मग बदाबदा खर्च करायला सुरुवात करा. आपल्या हौसेसाठी केलेला खर्च आणि मुलाचा इंटरेस्ट ह्याचा अनेकदा व्यस्त प्रमाण असतं. त्याची पालकांनी काळजी घ्यायची गरज आहे. तो विविध गोष्टींना त्यांना एक्सपोज होऊ दे, त्यांना ते ट्राय आउट करू दे. कधी कधी मुलं सुरुवातीला नाही म्हणतात, वर्षभरांनी परत त्या दिशेला परत येतात. तर ह्याची सगळ्याची तयारी ठेवूया. हे एक्सपोजर कमालीचं गरज आहे. आयडियली हे शाळेत व्हायला पाहिजे, पण हे शाळांमध्ये नाही होऊ शकत. आपण जी शाळांवर रिस्ट्रिक्शन्स घातलेली आहेत ते बघता हे शाळांमध्ये नाही होऊ शकत. सर, जसं IQ बद्दल आणि बुद्धिमत्तेबद्दल आपण चर्चा केली, तसं EQ, इमोशनल कोशंट, ह्याचाच भाग आहे बुद्धिमत्तेचा का वेगळा आहे? तो कसा मेजर करायचा आणि तो किती गरजेचा? आता इथे मी थोडा कॉन्ट्रेरियन व्ह्यू घेतो आहे. यू आर अ इंजिनियर युअर सेल्फ, यू अंडरस्टँड नंबर्स व्हेरी वेल. कोशंटसाठी तुम्हाला एक न्यूमरेटर आणि एक डिनॉमिनेटर लागतो, बरोबर? न्यूमरेटर हे त्या व्यक्तीने केलेला स्कोअर असतो आणि डिनॉमिनेटर हा पॉप्युलेशन बेस्ड असतो, बरोबर? ह्याला आपण कोशंट म्हणतो. IQच्या बाबतीत हे आपल्याला माहिती आहे की 15 वर्षाच्या मुलांचा या टेस्टवरचा स्कोअर कसा असतो. त्याच्यामुळे ही स्टँडर्डाइज टेस्ट जर या मुलाची घेतली तर त्याचा स्कोअर हा आलाय, त्याचा अर्थ ह्याचा कोशंट हा आहे. इमोशन्सच्या बाबतीत पॉप्युलेशन बेस्ड, कल्चरली न्यूट्रल, लिंग्विस्टिकली न्यूट्रल असे पॅरामीटर्स आपल्याकडे अजून नाही आहेत. त्याच्यामुळे इमोशनल कोशंट हे छातीठोकपणे शास्त्रीय दृष्ट्या योग्य असं सांगण्याच्या लेव्हलपर्यंत आपण अजून पोहोचलेलो नाही आहोत. त्याच्यामुळे EQ हा शब्द वापरू नये. त्याच्यावर ऑलरेडी लोकांनी टेस्ट बनवून त्याची दुकानं जरी उघडली असली तरी सुद्धा त्या लेव्हलला आपण अजून पोहोचलेलो नाही आहोत. इमोशनल स्किल्स बद्दल बोलूया. इमोशनल स्किल्स महत्वाची आहेत की स्वतःच्या भावना कळणं, त्या भावनांचं नियमन करता येणं, त्याचं योग्य प्रकारे ॲक्शनमध्ये रूपांतर करता येणं, इतरांच्या भावना कळणं, त्यांना त्यांचं नियमन करायला शिकवता येणं आणि त्याच्या योग्य प्रकारचे ॲक्शन घेणं किंवा त्याला योग्य प्रकारे रिस्पॉन्स देणं, हा जो सर्व इमोशनल स्किल्सचा भाग आहे हा शिकण्यासारखा आहे. तो IQ सारखा नाही आहे. काही लोकांना ती इमोशनल स्किल्स एक्सेप्शनल असतात, जन्मतः असतात. ते जन्मतः त्याच्यावर काळजी घेतात आणि ती वाढवत नेतात. पण अनेक लोकांना ही एका रिझनेबल लेवलला शिकता येतात. त्याच्यामुळे कोशंटपेक्षा स्किल्स बद्दल बोलूया. हा त्यातला भाग महत्वाचा आहे. IQचं सुद्धा तेच आहे की त्याचं एक लिमिटेड ऍप्लिकेशन आहे. इमोशन्स हा तर खूप मोठा भाग आहे. तुमचा 160 IQ असेल सपोज एखाद्या कुठल्या तरी कॉम्पोनंटमध्ये, पण त्याला जे गरजेचं इमोशनल एन्व्हायरमेंट आणि ॲबिलिटीज आहेत त्या जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही फार पुढे जाऊ शकत नाही. सर, पण काय होतं, IQचा बस झाल्यामुळं, चांगला वाईट काही का असे ना, पालक त्याच्याबद्दल कॉन्शियस असतात. इमोशनल कोशंटचा बज नाही किंवा अशी टेस्ट नाही, ॲडॅप्टेबिलिटी, पेशन्स, इंटिग्रिटी ह्याच्याबद्दल चर्चाही होत नाही किंवा ते इम्बाईब करायला कष्टही घेतले जात नाही. अशा वेळेला पालकांनी काय विचार करावा की ह्या ज्या गोष्टी आहेत या किती मॅटर करतात, त्या कशा इम्बाईब करता येतात का त्या पुन्हा जेनेटिक्सशी रिलेटेड आहे? ह्याचं उत्तर इतकं सरळ साधं नाहीये. कारण या सर्व गोष्टी या पालकांनी करण्यासारख्या नाहीयेत. पालकांना, कुठल्याही 2 पालकांना किंवा एका पालकाला ही पॉवर निसर्गाने दिलेलीच नाहीये. कारण असं नाहीये की पालक हे त्या सर्व ज्ञानाचं आणि कौशल्यांचं भांडार आहेत आणि त्याच्यातून त्यांनी मुलांना वाटत फिरायचं आहे, अशी परिस्थिती नाहीये ना. आपण आता जेनेटिक्स बद्दल बोललो की त्या मुलांच्या गरजा, त्यांचा पोत हा वेगळा आहे आपल्यापेक्षा आणि तो असतोच. सेम पालकासारखं पोर कधीच नसतं, कुठल्याच पालकासारखं नसतं. आणि नशीब, त्याच्यामुळे तर आपण पुढे जातो आहे ह्युमन्स म्हणून. तर त्या मुलाच्या आवडीप्रमाणे त्याला योग्य शिक्षक शोधून तिथे एन्व्हायरमेंट देणं हा त्यातला गरजेचा भाग आहे. आपण ज्या इंटिग्रिटी वगैरे सारख्या ज्या मोठ्या गोष्टींबद्दल बोलतो आहोत हा अख्ख्या समाजाचा भाग असावा लागतो. उदाहरणार्थ, आता मी एका स्वीडिश सोशल वर्कर्सच्या ग्रुप बरोबर, एका विशिष्ट युनिव्हर्सिटी बरोबर गेली अनेक वर्ष त्यांच्या मी वर्कशॉप्स घेतोय. ते भारतात ट्रेनिंगसाठी येतात तेव्हा. आणि मी त्यांना नेहमी गंमत म्हणून विचारतो की सरकारी नोकरावर तुमचा तुमच्या देशात किती विश्वास आहे?
पोलिसावर तुमचा किती विश्वास आहे, डॉक्टरवर किती विश्वास आहे, हा अमुक एक सामाजिक प्रॉब्लेम आहे आणि हा सोडवायला ते जर तुमच्या सोशल वर्करकडे गेले तर तो पैसे खाऊन किंवा स्वतःच्या इंटरेस्टसाठी ह्यातला निकाल किंवा ह्यातल्या काही गोष्टी बदलेल का? तर त्यांचा सगळ्यांचा सरकारी यंत्रणेवर, त्याच्या निष्पक्षपातीपणाबद्दल आणि तिथे भ्रष्टाचार नसल्याबद्दल 95% जास्त विश्वास असतो. आणि अशा वातावरणामध्ये वाढणारा माणूस हा स्वतः ते वातावरणाकडनं इन्वाईब करून शिकतो. हे एक पालक भारतामध्ये कसं करणार आहे? त्याच्यामुळे जी गोष्ट समाजातच नाही ती त्या मुलामध्ये पालक कुठून आणणार? आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार आहे? आडात नाही असं नाही, पण ते खूप थोडं आहे. तर ह्या ज्या मोठ्या कल्पनांबद्दल आपण बोलतो आहोत, संकल्पनांबद्दल, समाजाच्या क्वालिटीज बद्दल बोलतो आहोत, कारण हे डिफरन्शिएट करायला पाहिजे की ही समाजाची क्वालिटी आहे का, मोरॅलिटी ही भारतीय समाजाची क्वालिटी आहे का, तर ती जास्तीत जास्त व्यक्तींमध्ये उतरणार आहे. नाही तर जेनेटिकली ज्याच्यात कोणात एकात येणार आहे तेवढाच राहणार आहेत आणि बाकीचे वेगळे राहणार आहेत आणि त्याच पंचायत होणार आहे. राईट. अजून एक प्रश्न जो थोडा टँजंट आहे पण सगळ्यांना पडेल असं वाटतं की स्क्रीन टाइम आणि स्क्रीन लहान वयापासून मुलांना मिळाल्यामुळं त्याचा त्याच्या बुद्धिमत्तेवर, त्यातही एक सबसेट असणाऱ्या IQ वर काय परिणाम होतो? ह्याच्याबद्दल खरं आपल्याला अजून 100% माहिती नाहीये. म्हणजे स्क्रीन जास्त बघितल्यामुळे बुद्धिमत्ता वाढते असंही नाहीये, बुद्धिमत्ता कमी होते असंही नाहीये. स्क्रीनमुळे मुलांचं एक्सपोजर वाढतं, त्याच्यामुळे काही मुलांची व्होकॅब्युलरी सुधारू शकते, काही मुलांना जगातल्या वेगळ्या वेगळ्या गोष्टींची माहिती होऊ शकते, त्याच्या इंटरेस्टची एखादी गोष्ट आपल्याला कळू शकते. मुलाला एखाद्या विषयात जास्त माहिती घ्यायची आहे, काहीतरी शिकायचं आहे, तर ते ऑनलाईन पद्धतीने तो बाकी कोणाचीही मदत न घेता स्वतः शिकू शकतो. हे सगळे त्याच्या आयुष्यातले फायदे आहेत. पण त्याच्यात ते मूल गुंतून पडणं, त्याच्यातल्या कुठल्या तरी बारक्या गल्लीमध्ये शिरणं आणि तिथे त्याचं वस्त्रहरण होणं, हा सुद्धा खूप मोठा धोका आहे. कारण मेजॉरिटी गोष्टी ज्या मुलांसमोर टाकल्या जातात स्क्रीनच्या माध्यमातून त्या एंटरटेनमेंट कॅटेगरीतल्या असतात. म्हणजे एखाद्या मुलाला गाड्यांची आवड आहे, त्याच्यामुळे तो दिवसातले 6 तास युट्यूबवर वेगळ्या वेगळ्या गाड्या बघत बसतो आहे. ही एंटरटेनमेंट आहे, हे ज्ञान नाहीये. ही माहिती आणि एंटरटेनमेंट आहे, हे ज्ञान नव्हे. म्हणजे पालकांना ह्याचं खूप कौतुक असतं की त्यांनी अमक्या गाड्यांच्या वेबसाईट बघून कुठल्या गाडीचे किती प्रकारचे इंजिन असतात आणि त्याचं BHP किती असतं याची सगळ्याची त्याला माहिती आहे. ही हुशारी नव्हे, ही माहिती. त्याच्यामुळे माहिती कुठली, जाहिरात कुठली, त्या माहितीचा सेन्स किती, त्याच्यातनं ज्ञान किती आणि त्याच्यातनं शहाणपण किती, हे खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. तर हे सगळं जमणं हे युजली इतर कोणाच्या तरी मदतीने करावं लागतं. त्याच्यासाठी एक ग्रुप लागतो, त्याच्यासाठी शिक्षक लागतात, त्याच्यासाठी अनुभव लागतो. ते एक जुनं संस्कृत सुभाषित आहे, मला ते अगदी 100% ते वाक्य सगळे त्याची आठवत नाहीयेत, पण त्याचा अर्थ असा आहे की 1/4 ज्ञान हे गुरुकडून येतं, 1/4 ज्ञान हे इतर मित्रगणांकडून येतं, 1/4 हे विद्यार्थी स्वतःच्या बुद्धीने शिकतो आणि उरलेला 1/4 तो आयुष्यभर अनुभवाने शिकत जातो. हे चारही कॉम्पोनंट्स एकत्र आणणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे इंटरनेटमधनं यातनं माहितीवाला कॉम्पोनंट येऊ शकतो, बाकीच्या गोष्टी अडकत आहेत. आपण इंटरनेट विषयी बोलतोय म्हणून आपल्या बोलण्यातनं असं आलं की IQ टेस्ट यासाठी आली की तशाच प्रकारच्या परीक्षा होत्या, परीक्षेत जिंकायचं होतं, इव्हेंच्युअली नोकरी किंवा रोजीरोटीसाठीचं हे सगळं रिव्हर्स कॅल्क्युलेशन आहे. आपण जे बोलतोय ते पालकांविषयी आणि मुलांविषयी बोलतोय. ही जी मुलं आहेत आत्ताची, ती जोपर्यंत पुढे जातील, नोकरी कमावू लागतील, तोपर्यंत AI अगदीच ऑब्व्हियस झालेला असेल. त्याच्यातली जी स्किल आहेत, मेमरी, लॉजिकल रिझनिंग, ह्या स्किलवर आता IQ टेस्ट चालू आहे. तर ज्या IQ टेस्टच्या स्किल आहेत तेच AI करू लागल्यानंतर ह्या स्किल राहणार आहेत का? पण त्यावेळी जी स्किल मुलांना हवीत नोकरी मिळवायला, त्याची टेस्ट IQ टेस्ट बनणार आहे का? काय होणार? समाज हा इतक्या वेगाने गेल्या 100 ते 150 वर्षात बदलत राहिलेला आहे आणि त्या बदलाचा वेग सुद्धा इतक्या वेगाने वाढतो आहे. ह्याच्यामध्ये एखादी टेस्ट बनवणं म्हणजे एक तर ह्याची गरज आहे ओळखणं, हे कसं मेजर करायचं हे शोधून काढणं, त्याची टेस्ट बनवणं आणि त्याच्यावरनं लोकांना निवडणं, हे करेपर्यंत तो पॅरामीटरच बदलून गेलेला असतो. त्याच्यामुळे रिक्रुटमेंट करणाऱ्या कंपन्यांना स्वतःच्या टेस्ट बनवाव्या लागतात. त्या IQ टेस्ट घेत नाहीत, ते फक्त तुम्ही अमुक कॉलेजमधनं पास झाले आहात का एवढं बघता, म्हणजे तुमचा निदान इतकी बुद्धिमत्ता असणार आहे याची खात्री होते. IQ हा आता बॉटम झालेला आहे.
की हे मिनिमम एवढं आहे ना, हे ठीक आहे, इथून पुढचं आम्ही बघून घेतो. ते त्यातनं ट्रेनेबल लोक निवडतात आणि त्यांना पुन्हा पहिले 6-8 महिने वर्षभर ट्रेन करतात. त्याच्यामुळे टेस्टिंग आणि एज्युकेशन या ज्या दोन्ही गोष्टी आहेत ना, या शिक्षण क्षेत्र म्हणजे फॉर्मल शिक्षण क्षेत्रातनं कधीच्याच संपलेल्या आहेत. त्याला खरं तर आता काही अर्थ राहिलेला नाहीये. फक्त माझं मूल जर सतत अनेक विषयांमध्ये मागे पडतंय, खूप मेहनत घेऊनही शाळेमध्ये बिचाराची धडपड होती आहे, तर ह्याची बुद्धिमत्ता नॉर्मलपेक्षा कमी तर नाही ना शैक्षणिक बुद्धिमत्ता, हे शोधण्यापुरता खरं तर फक्त आयक्यू टेस्टचा उपयोग राहिलेला आहे. त्या पलीकडे त्या आयक्यू टेस्टला आता आयुष्यामध्ये काही फार मोठा अर्थ राहिलेला नाहीये. तर उलटा प्रश्न आम्ही सगळ्या मुलाखतीत वेगवेगळ्या विचारतो की तुमच्या क्षेत्रात AI प्रूफ कसं व्हायचं. तर आत्ता जी मुलं आहेत आणि जे पालक त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खर्च, वेळ आणि पैसा करतायत, त्यांनी त्यांच्या मुलाचं भविष्य AI प्रूफ करण्यासाठी कोणत्या बुद्धिमत्तांवर काम करावं, मुलाला कसं वाढवण्याचा प्रयत्न करावा का काहीच करू नये? मला जे आजूबाजूला दिसतंय, गेले 25 वर्ष मी वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रीज बरोबर काम करतोय, तर कुठले लोक कन्सिस्टंटली चांगलं काम करत आहेत, तर ज्या लोकांमध्ये बालपण शाबूत आहे. अच्छा. बालपण कशा प्रकारे की जे न घाबरता शिकतायत, त्यांच्यामध्ये क्युरिओसिटी भरपूर आहे आणि ते नवीन वस्तू समोर आली की त्याला अडॅप्ट करायला तयार आहेत, ते शिकायला तयार आहेत, त्याचा वापर करायला तयार आहेत. फक्त हे माझ्या नेहमीच्या कक्षेच्या बाहेरचं म्हणजे हे वाईट असलं पाहिजे असं न म्हणता क्युरिओसिटीने शिकायला तयार आहेत. ही लोक उत्तम पुढे जात आहेत. जी लोक 4 चौघांबरोबर जमवून घेऊ शकत आहेत, ती लोक पुढे जात आहेत. आणि जी लोक बदलाला घाबरत नाहीयेत, उलट प्रत्येक बदल ही अपॉर्च्युनिटी म्हणून बघता आहेत, ती लोक पुढे जात आहेत. तर हे गुण मुलांमध्ये जर जन्मतः असतात, हे न मारणे हे पालकांचं काम आहे. की ज्या मुलाला स्वतःहून, मी जे ट्युशन्स लावू नका म्हणतो त्याचं कारण ते आहे, मी माझ्या स्वतःच्या मुलांना 10वी पर्यंत ट्युशन लावलेली नाहीये आणि 10वी मध्ये सुद्धा फक्त हिंदीसाठी ट्युशन लावावी लागली, कारण आम्ही घरी हिंदी बोलत नाही. आमच्या हिंदीच्या चिंध्या झालेल्या आहेत, पण शाळेत तर तो विषय दगड बसलेलाच आहे तिथे, त्यामुळे त्याच्यात मार्क तर मिळवणं गरजेचं आहे, म्हणून हिंदी पुरती ट्युशन लावली होती. ती स्वतःहून शिका, जे मार्क मिळतील ते तुमचे असू दे. वर्गातल्या शिक्षकांनी एवढं शिकवलेलं आहे, हे टेक्स्टबुक आहे, ह्याच्यातनं तुम्हाला कॉम्बिनेशन करून जे शिकता येईल ते शिका. उरलेलं मित्रांना विचारा, आम्हाला जे जमेल ते आम्ही सांगू, पण तुमच्या डोक्याने जेवढे मार्क पडतील तेवढे आमच्यासाठी पुरेसे आहेत. हा कॉन्फिडन्स जर मुलांना देता आला तर मुलांना शिकण्याचा उत्साह राहतो. आणि ज्या माणसाला शिकण्याचा उत्साह आहे, जो इतर चौघांबरोबर जुळून आहे आणि ज्याला समाजाचं भान आहे, त्याच्यासाठी यश गॅरंटीड आहे. तो कधीच उपाशी मरणार नाहीये. शेवटचे 2 प्रश्न मी जेनरिक पाहतोय, कारण समाज म्हणून एक क्युरिओसिटी असते की आत्ताची मुलं कशी वाढतायत. तर एक सातत्यानं सर्व वयोगटातल्या लोकांच्या जेन झी या शब्दाबद्दल एक किंचित हेटाळणीयुक्त भावना आहे की यांना हे येत नाही, यांना ते येत नाही, त्याच्यावर मीम्स फिरतात, त्याच्यावर रील्स होतात. तुम्ही अशा खूप मुलांना पाहता, बोलता, काहींना ट्रीट करता. कशी आहे जेन झी आत्ताची? मला स्वतःला त्यांचा हेवा वाटतो एका प्रकारे, कारण त्यांचे पालक त्यांचं खूप भान ठेवून आहेत खूप ठिकाणी. त्यांना वेगळे वेगळे ॲव्हेन्यूज अवेलेबल आहेत. इंटरनेट सारखं एक कमालीचं पॉवरफुल अस्त्र त्यांच्या हातामध्ये आहे. त्यामुळे ही हेवा वाटणारी गोष्ट आहे. मला त्यांची दुसऱ्या बाजूला काळजी पण वाटते की मी 14, 15, 16 वर्षाचा होतो तेव्हा आयुष्यामध्ये जी एक सुलभता होती, एक सरलता होती, एक अनकॉम्प्लिकेटेड निष्क्लिष्ट आयुष्य होतं, त्या मनाने या मुलांना खूप जास्त त्रास आहे. त्यांना फक्त अभ्यास करणं पुरेसं नाही, त्यांना 1760 गोष्टी याव्या लागतात, त्यांनी विशिष्ट प्रकारे दिसावं लागतं, त्यांचे विशिष्ट प्रकारचे मित्र लागतात. त्यांचं म्हणजे कुठल्याही एका गोष्टीत पुरेसं चांगलं करणं किंवा बरं असणं हे त्यांच्यासाठी पुरेसं राहिलं नाही. तर त्यांच्यावर परफॉर्मन्स प्रेशर त्यांनी स्वतः घेतलेलं, मित्रमंडळींनी दिलेलं, समाजाने आणि शाळेने पालकांनी दिलेलं हे खूप जास्त आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत आपण यांची थट्टा केली पाहिजे, कारण ही जी मुलं आहेत ह्या आपण क्रिएट केलेल्या समाजाचं प्रॉडक्ट आहे. आपण जेव्हा त्यांची थट्टा करतो तेव्हा आपण इफेक्टिव्हली आपण मूर्ख आहोत असं स्वतःबद्दल म्हणतो आहोत. आणि आई वडिलांच्या बूमर जनरेशन बद्दल ते काय मीम्स प्रस्तुत करतात तेही एकदा बघावं. म्हणजे त्यांना आरसा दाखवायच्या नादात आपला आरसा बघायचा राहून गेला असं होणार नाही. सो आय एम व्हेरी होपफुल. मुलं जितक्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गोष्टी करतायत, जेवढा उत्साह दाखवतायत, ज्या हिमतीने नवीन गोष्टी करायचा प्रयत्न करतायत, आय थिंक आवर फ्युचर इज फेअरली सेफ इन देअर हँड्स. आपण या अख्ख्या मुलाखतीचा मूळ गाभा हा IQ बुद्धिमत्ता असा ठेवला होता.
अर्थात तुम्ही सर्वाधिक काम मुलांबरोबर करत असला तरी तुम्ही मूळ सायकॅट्रिस्ट आहात. ह्या सगळ्याची गरज IQ ची, बुद्धिमत्तेची, स्वतःला रिइन्व्हेंट करायची 25च्या पुढच्या लोकांना, जी आता मुलं नाहीत, ह्यांना किती आहे? का 25 पर्यंतच बुद्धिमत्ता वाढते, त्या संचितावर पुढे करायचं आहे तेवढं काम करा, का तुम्हाला 5 वर्षानं करिअर बदलताना हे सगळं शिकायला लागणार आहे? कॉमनर्ससाठी IQ बुद्धिमत्ता काय? माझ्या मते इयत्ता 10वी पर्यंत जर तुम्ही IQ टेस्ट तुम्हाला कोणी करायला सांगितली नसेल डॉक्टरनी त्या वैद्यकीय गरजेसाठी, तर तुम्ही आयुष्यात परत या टेस्टचा कधीही विचार नाही केला पाहिजे. कारण त्याचा तुमच्या आयुष्याशी काहीही संबंध राहत नाही, त्याचा सक्सेसशी संबंध नाही. इनफॅक्ट नासिम तालेबनी बऱ्याचशा आकडेवारीवरनं हे प्रूव्ह केलं आहे की एका विशिष्ट लिमिट पलीकडचा IQ हा ऍक्च्युअली प्रॅक्टिकल सक्सेसमध्ये कन्व्हर्ट होत नाही, तो अडथळा बनतो. कारण मेंदूची एका दिशेने जेव्हा इतकी विशिष्ट वाढ होते तेव्हा बाकीच्या अनेक वाढी कधी कधी खुंटून बसलेल्या असतात. त्याच्यामुळे ते मॅड सायंटिस्ट म्हणून जो काय एक आपल्याकडे स्टिरिओ टाईप आहे तो टू अन एक्सटेंट खरा आहे. त्यामुळे 20-25च्या लोकांनी स्किल्सचा विचार करावा, त्यांनी IQचा विचार करू नये. IQ हा त्यांच्या आयुष्यातला संपलेला विषय आहे. भूषण सर, खूप खूप आभार. आणि या IQच्या विषयावर इतकं पहिल्यांदाच समजलं. मलाही 10-12 माझ्या मनातल्या गोष्टी ज्या नव्हत्या किंवा ज्या चुकीच्या होत्या त्या क्लिअर झाल्या, लोकांच्याही झाल्या असतील. वेगवेगळ्या विषयांवर बोलायला आवडेल, पण आधी इथंच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.